तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतून बहुकेचरीचे रान बहुकेचरीचे रान जय ठोबार कुमारी 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 बोला पुंडरी हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आषाढ शुद्ध एकादशी पर्वकाळ आणि पर्वकाळाप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये आषाढ शुद्ध एकादशीला अत्यंत महत्त्व आहे आणि ती आज आहे. पंढरी क्षेत्र हे पुंडलिक रायांच्यामुळे निर्माण झालेले मातृ पितृ सेवेच्या द्वारे त्याने ते तीर्थक्षेत्र निर्माण केलेलं आहे आणि पंढरी क्षेत्र हे सर्व जगाला हे शिकवत आहे की सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे. तुकोबाराय म्हणतात माय बापे केवळ कासी आणि तेने न जावे तीर्थाशी. अशा प्रकारचं पुंडलिक रायाचं तीर्थ आहे आणि असा या कीर्तनाचा सर्व सार आहे. पांडुरंग परमात्मा हा किती मोठा आहे हो तर तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 अर्जंट म्हणून बोलवतोय ना. कीर्तन चालू आहे तू. चिन्या हे काय झालंय सांग ना लवकर. हो बाबा माझी बातमी ऐकायला ना विठ्ठल पावल्यासारखं वाटेल तुम्हाला. काय बातमी काय. हो चिन्या चिन्या काय मला जॉब लागला. जॉब लागलाय आणि पुढच्या आठवड्यापासून जॉईन करायला सांगितलंय. खूप छान बातमी दिली. खरंच विठ्ठल पावला. ओम दादा सगळं तुझ्यामुळे झालं. मी मला कळलं तू माझ्यासाठी शब्द टाकलास. एक नाही 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 मी नाही टाकलाय शब्द. एक मिनिट चिन्या हे तुझ्यामुळे झालंय. ओके कारण तू केपेबल आहेस. तू चांगला दिलास ना इंटरव्ह्यू म्हणून झालंय. मी माझा काही संबंध नाहीये. ओम थँक्यू. माझ्यामुळे नाही झालं. आज खूप खुश आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. सगळी पांडुरंगाची कृपा रे. सुमन बघतेस ना दादा माझ्या पोराला नोकरी मिळाली तर माझा पोरगा या बापाची सगळी स्वप्न पूर्ण करणार. बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता मी आहे ना मी खूप मन लावून काम करीन, खूप मेहनत करीन. हा दादा तुम्ही पण अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. कोणीच टेन्शन नाही घ्यायचं. रडतोस काय तू.
अरे आता आपले आनंदाचे दिवस सुरू झाले बर का. हा? काय रडतोस तू? सगळी त्याचीच कृपा. अरे थांबलात काय? चला चला आधी कीर्तनाला जाऊया. चला चला. ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम. 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 तू काय करतेस? शूटिंग कसलं करतेस तू? ओम बघ सगळं सोडून या फाटक्या चाळीत राहायला आलाय या सीटूसाठी. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे तुला, नाहीतर तो तुझ्या हातातून निसटून जाईल, सुटून जाईल. हळू बोल. सॉरी हा, माफ करा माऊली. त्यात काय आलं एवढं माऊली? मी ते कीर्तन ऐकत होतो ना. तुम्ही बाहेरून आलात का? हो. मी शरद या चाळीत राहतो. मला ना सगळे गुरुजी म्हणतात, गुरुजी. अरे गुरुजी सारखेच दिसताय तुम्ही. तुम्ही कीर्तन ऐकायला आलात ना? चला चला मग कीर्तन ऐकूया. पण मी खरं म्हणजे माझ्या मुलीला भेटायला आलो होतो. अच्छा अच्छा. ठीक आहे माझी मुलगी. ही गेली कुठे? गेली कुठे? काळजी करू नका हो, असेलच इथे कुठेतरी. तुम्ही कीर्तन ऐकायला आलात ना? चला कीर्तन ऐकायला चला. इथे कुठे? इथे या बाजूला या 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 हो. जय ढोबार कुमार. जय ढोबार कुमार. नाना तुम्ही उभा राहून का गजर करत नाही नामाचा? जय ढोबार कुमार. नको नको मी अरे पडेन, मी पडेन. मी तुम्हाला पडू नाही देणार. हा ऐक ना, नानी गेल्यापासून नाना कधीच उभे नाही राहील. हो हो. तू उगीच त्यांना त्रास होईल. हे बघ ननू मावशी ऐक, हे बघ त्यांना येईल, मी आहे ना. तू हट्टीपणा करू नकोस, त्यांना त्रास होईल. नाना हे बघा, तुमच्या पायाला काही झालं नाहीये. ओके, ते एकदम एकदम चांगले आहेत. पण तुम्हाला चालायची सवय नाहीये ना, म्हणून कदाचित तुम्हाला उभा राहता येत नाहीये. तुम्ही प्रयत्न तर करून बघा. करताना नाही जमणार ते बघ. जमेल जमेल, मी आहे ना. चला ओमकार. ओम त्यांना त्रास होईल. ओम Thank you.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओमकार, शाबास रे. तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. वा रे पठ्या. नाना, तुम्ही आज खूप वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभा राहिलाय. कसं वाटतंय तुम्हाला? ओम, ओम आम्ही वारकरी लोक. अरे आमचं अख्खं आयुष्य विठ्ठलाच्या चरणी लीन झालेलं आहे. आमच्या समोर माणसं उभी राहिली की ती आम्हाला माऊलीच समजतो आम्ही. सतत सतत विठ्ठलाचा जप करीत राहणाऱ्या तुझ्या माईला सुद्धा मला विठ्ठलाच्या दर्शनाला नेता आलं नाही. पण आज मला विठोबाचं दर्शन झालं. धन्य झालो. विठ्ठला विठ्ठला कीर्तन प्रवचन या माध्यमातून हा जो आनंद आहे, हा आनंद म्हणजे आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकतील काणी रे, आंधळ्याशी डोळे, पांगुळाशी पाय आणि तुका म्हणे वृद्ध होती तरणे. आपण प्रत्यक्ष दृश्य पाहताय की एकदम आणि अंगम गलितम पलितम मुंडम अशी स्थिती झालेला नंतर सुद्धा एक वृद्ध तरुण होऊ शकतो, त्याला ऊर्जा प्राप्त होऊ शकते, त्याला मानसिकता प्राप्त होऊ शकते आणि कीर्तनामध्ये तो उभा राहू शकतो, नाचू शकतो. हे दृश्य आपण प्रत्यक्ष पाहिलं. हा आहे कीर्तनाचा प्रभाव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुमचं चावी दे ना. चावी कसली? माझ्याकडे नाहीये किल्ली वगैरे. त्याला किसने लगा? एक मिनिट थांब. शरद काका, शरद काका, अरे काका, घराला कुठलं तरी कुलूप लावलंय. चावी नाहीये का? नाही नाही, आपलं कुलूप नाहीये, दुसऱ्या कोणाचं तरी कुलूप लावलंय. अरे बापरे, मी असं करतो, घर मालकाला जाऊन विचारतो. हा हा. क्या यार, कोई भी आता और लॉक लगा के चले जाता है. चल आपण खाली थांबू. कोणीतरी लावलंय, कोणी लावलंय माहित नाही. अहो, कीर्तन किती छान झालं ना. किती प्रसन्न वाटतं ना वहिनी. हो ना. आम्ही ना लहानपणापासून अशा कीर्तनातून ना बऱ्याच गोष्टी ऐकत आलो, तरी पण ना सुमन परत परत त्या गोष्टी ऐकताना खूप मज्जा येते. नलू, ओमकार किती गुणी मुलगा आहे ना. म्हणजे बघ ना, याआधी ओमकार खानविलकर हे नाव जरी ऐकलं ना तरी मला नावाचंच दडपण यायचं. पण आता बघ ना, दुधात जशी साखर विरघळावी तसे ओमकार आपल्यातलेच झालेत, आपल्यातच रमलेत. म्हणजे याआधी ते इथे यायचं तर मला वाटायचं ते आपल्याला भेटायला येतात, स्वीटूला भेटायला येतात, पण तसं नाहीये ग. चाळीतलं प्रत्येकाला तरी आपलंसं करून घेतलंय.
आता बघ ना, कोण कुठले नाना, पण त्यांच्या एका इच्छेसाठी ओमकारने एवढा मोठा उत्सव घडवून आणला. अगं सगळीकडे त्यांचं कौतुक चाललंय. हे सगळं बघून ना मला खूप बरं वाटलं. दादा केवढं कौतुक चाललंय ओमचं. काय म्हणायचं तुम्हाला? मी ओमला अडवून चूक करतेय का? अगं तसं नाही ग. बघा, ओम चांगला मुलगा आहे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण मालविका त्याची सख्खी बहीण आहे हे विसरून चालणार नाही. अगं नलू चिडू नकोस ग. ओमकारने एवढं चांगलं काम केलंय तर त्याचं कौतुक नको का करायला? आणि मुळात ओमकारचा अभिमान तुला पण आहेच, फक्त तू स्वीटूची आई आहेस ना, म्हणून दाखवत नाही इतकंच. हो खरंय. असं काही नाही. तू काय हो हो करतेस? अगं या साखरच नाहीये. अय्या हो का? थांबा देते. थांब सुमन, अजिबात साखर मिळणार नाही. अरे नाही, तुमच्या ओमचं कौतुक करून तोंड गोड झालं असेल ना तुमचं, तेवढंच पुरे. तू चिडतेस काय नलू? बहिणी आहो देते. अजिबात नको. हा नमस्कार. तुम्ही कुलूप लावलं? मीच लावलं कुलूप. ते का? अरे तूच बोलला होतास ना की आठवड्याभरामध्ये पैसे आणून देतो म्हणून. अरे आठवडा संपला, अजून पैसे तर दिले नाहीस, वरून मलाच विचारतो की कुलूप काय लावलं म्हणून. एक मिनिट काका, तुम्ही शांत व्हा, हळू आवाजात बोला. अरे मी बोलतो. वैतागतो कशाला? पैसे काय पळून जाणार आहेत का? आपलं कुठे ठरलेलं आठवड्याभरात पैसे द्यायचं? तूच तर म्हणालास ना भाचा आहे तुझा, आरामात दिलेस तरी चालतील म्हणून. तसं मी ओमला सांगितलं, तू पलटतोयस आता. नाही मला पैसे पाहिजेत. काका तुम्ही चिडू नका, मी तुम्हाला तुमचे पैसे देतो. मला एक दिवस द्या, ओके? मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत. मॅम, ओमला इथे एकच कम्फर्ट आहे, ते म्हणजे त्याच्याकडे घर आहे, एवढंच बस. बाकी घर ही खोली कसा राहत असेल माझा ओम? मला त्याचंही खूप टेन्शन आलंय, कारण आता घर मला कधीही भाडं मागायला येईल आणि त्याच्याकडे जर द्यायला पैसे नसतील ना तर तो मला खूप त्रास देईल. त्याला रस्त्यावर राहावं लागलं तर मी. कमाल करतोय शरद. अरे खोली माझी, पैसे माझे, आता कसं बोलायचं, काय बोलायचं हे तू मला सांगणार आहेस? नाही ते मला काय माहित नाही. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. असं कसं बोलतो? एक मिनिट काका, मी बोलतो. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, मी तुम्हाला पैसे देतो. मला एक दिवसांची मुदत द्या ना फक्त. आता माझं सगळं सामान घरात आहे आणि तुम्ही आता मला बाहेर काढलं तर मी कुठे जाणार दुसरीकडे? तुम्ही कुठे राहायचंय ते तुमचा प्रश्न. मी सामान काढून देतो, ते तुम्ही घेऊन जावा. मी तुमचे पैसे देतो ना, मी देतो. मला एक दिवसांची मुदत द्या फक्त, बस एकच दिवस. अरे आम्ही कुठे पळून चाललोय? अरे कशाला हट्टाला पेटलायस बाबा? ते मला माहित नाही. मला आत्ताच्या आता माझे पैसे पाहिजेत. हे घ्या. ओमनी माझ्याकडे ठेवायला दिले होते, घ्या ना. आणि भाऊजी, दारात येऊन पैशासाठी तमाशा करू नका. नाही मला तुमच्याकडून पैसे नको आहेत. माझा व्यवहार या मुलाकडे आहे. अहो त्यांचेच पैसे आहेत ते, त्यांनीच आमच्याकडे ठेवायला दिलेले. माले पैसे ठेवायला आहेत, भाडे द्यायला नाहीत. अरे वाह, चांगली माणसं आहेत.
मला नको ते पैसेच नको आणि हा भाडेकरू पण नकोय. तुम्ही या घरातनं निघा. मी असं पण दुसरा भाडेकरू शोधलेला आहे. अरे आता आम्ही पैसे देतोय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे मला पैसे नको आहेत. हा भाडेकरू माझ्या खोलीत नको आहे. असं कसं बोलू शकतो तू? थांब इथे. अरे मी याला ओळखतो.